नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आचारसंहिता लागल्यास किंवा आचारसंहिता कधी लागणार आहे, ती लागल्यास तुमची जी पेंडिंग एक्झाम आहे, जसे की मित्रांनो विविध एक्झाम आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. तर आचारसंहिता लागल्यास मग आमच्या परीक्षा होतील का, निकाल लागतील का, काय याच्यावरती परिणाम होईल, त्याची माहिती, एक अंदाजित माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण की भरपूर सारे विद्यार्थी जे आहेत कमेंट करून प्रश्न विचारत होते की आचारसंहिताचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, त्याच्याबद्दल माहिती द्या. तर बघा मित्रांनो, आचारसंहिता कधी लागेल हा पहिला प्रश्न आहे. अंदाजित माहितीनुसार मित्रांनो मार्च 2024 मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मग मित्रांनो, तुमच्या सर्व जाहिराती जी आहेत 2023 पासून प्रसिद्ध झालेली जी मेगा भरती मित्रांनो 75,000 पदांची केली जाणार होती, त्याच्यानुसार भरपूर साऱ्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. काही जाहिराती येणं देखील बाकी आहे. मग त्या जाहिराती 2024 मध्ये कधी येतील आणि ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांचे राहिलेले मित्रांनो जे आहेत, काही पदांच्या परीक्षा बाकी आहेत, काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत, काही विभागांचे अजून अर्ज भरणं देखील चालू आहे आणि काही पदांच्या जे आहेत नियुक्त्या देखील तुम्हाला दिलेल्या आहेत. जसं की आजच मित्रांनो, परवाच मित्रांनो तलाठी पदांचा निकाल जो आहे, निवड याद्या प्रतीक्षा याद्या लागलेल्या आहेत. तर तलाठीचं निवड याद्या प्रतीक्षा याद्या लागल्यात म्हणजे प्रोसेस झालेली आहे. आता नियुक्त्या वगैरे त्यांची देण्याची कार्यवाही मित्रांनो येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये ते कंप्लीट देखील करू शकतात. तर काही पदांचं जसे की वनरक्षक असेल, काही पदांचे जसे की झेडपीचे निकाल असतील, ते लागणं बाकी आहे, निकाल लागतायत. तर त्याबद्दल नेमकं काय होईल त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो पहा, तुमची राहिलेले सर्व झेडपीच्या पदभरतीबद्दल देखील आपण बोलणार आहोत. त्यानंतर MPSC बद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर या प्रक्रियेबद्दल मित्रांनो आपण माहिती स्टेप बाय स्टेप बघूयात. जे मित्रांनो एक काही दिवसापूर्वी 2023-2011चं एक परिपत्रक आहे, ते भरपूर ठिकाणी मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती देखील पाहिलेलं असेल. त्या परिपत्रकाच्या आधारेच मित्रांनो आपण ही माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी बघू शकता, हे जे आदेश असतात, जे आचारसंहिता लागू झाल्यानंतर जे आदेश दिले जातात निवडणूक आयोगाकडनं, त्याच्यामध्ये मित्रांनो त्या परिपत्रकामध्ये एक भाग आहे, त्याच्यामध्ये जी एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे की आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका असेल, भरती असेल, करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणं असेल किंवा काही मुलाखती घेणं असतील किंवा प्रत्यक्ष नियुक्त्या करणं असेल, तर याच्याबद्दल मित्रांनो काय नियम सांगितलाय तो आपण पाहूयात आणि त्याच्यावरनं माहिती घेऊयात. तर बघा, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मित्रांनो शासन सेवेत तसेच सरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणं, मुलाखती घेणं इत्यादी करण्यात येऊ नये. तर पहिली गोष्ट पहा मित्रांनो, या ठिकाणी काय आपल्याला समजते की जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी देता येत नाही. म्हणजे मित्रांनो, समजा मार्चमध्ये तुमची आचारसंहिता लागू झाली तर मित्रांनो नवीन जाहिरात मात्र फक्त काय होईल, प्रसिद्ध होणार नाही, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर त्याच्या मुलाखती वगैरे घेतल्या जाऊ शकत नाहीत मित्रांनो. ठीक आहे, सरळ सेवेमध्ये तर मुलाखती नसतातच मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे, कुठलीच मुलाखत नाही आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, हे महत्त्वाचं आहे, पत्रे पाठवली असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. म्हणजे मित्रांनो ऑलरेडी त्यांनी जर जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच, जसं की मित्रांनो आता तुमची झेडपी पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी पहा, तुम्हाला एकदा दाखवून देतो कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत तुमच्या, जेणेकरून तुम्हाला मित्रांनो सर्व माहिती कळेल. या ठिकाणी पहा, जिल्हा परिषदमधील राहिलेले तुमचे 4 संवर्ग आहेत. तर याच्या परीक्षा मित्रांनो होण्यास काही हरकत नसावी. मग आचारसंहितेपूर्वीच मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, ज्यामध्ये ग्रामसेवक असेल, आरोग्य सेविका असेल, आरोग्य सेवक 40% 50% असेल, मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षक असेल. तर याच्या मित्रांनो तुमच्या आचारसंहितापूर्वीच परीक्षा होतील, हे लक्षात राहू द्या. कारण की मित्रांनो मार्चमध्ये जरी आचारसंहिता लागायची म्हटलं तर फेब्रुवारीमध्ये मित्रांनो ह्या परीक्षा व्हायला हरकत नाही. सध्या मित्रांनो वनरक्षक या पदासाठी जे ग्राउंड चालू असतील, त्याच्यामुळे तुमचे हे झेडपीच्या जानेवारीमध्येच मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक यायला पाहिजे होते, परंतु ते आले नाहीत. तर मित्रांनो फेब्रुवारीमध्ये मित्रांनो 99.99% या ठिकाणी चान्सेस आहेत तुमच्या राहिलेल्या झेडपीच्या परीक्षा होण्यासाठी. तर याबद्दलही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्ही मित्रांनो पाहिलेलं असेल, काही ठिकाणी तुम्ही पाहत असाल की झेडपीच्या पदभरती जे राहिलेल्या परीक्षा आहेत त्या रद्द झाल्या की काय आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जाणार अशा पद्धतीने. तर मित्रांनो ते इग्नोर करायचं आहे, त्याच्यावरती दुर्लक्ष करायचं आहे आणि तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. 100% मित्रांनो ह्या परीक्षा होणार आहेत. कुठलेही मित्रांनो ग्रामविकास विभागाने याबद्दल आदेश काढलेले नाहीत की ही परीक्षा रद्द होतील म्हणून. आणि राहिला प्रश्न आचारसंहिताचा, तो मित्रांनो तुम्हाला
तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोच आहे की ज्या आचारसंहितेपूर्वीच ही प्रोसेस जी आहे मित्रांनो पूर्ण करण्यासाठीची जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, काही पदांच्या परीक्षा झाल्या आहेत, निकालही लागत आहेत आणि ह्या देखील मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच कंप्लीट होतील. आणि जरी आचारसंहितेमध्ये जरी मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट नाही झालं त्यापूर्वी, तरी देखील मित्रांनो आचारसंहितेमध्ये देखील ह्या परीक्षा घ्यायला हरकत नसावी, कारण की त्याच्यामध्ये आचारसंहितेपूर्वीच ही प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे मित्रांनो. ठीक आहे, फक्त नवीन जाहिरात मात्र देता येत नाही. तर याच्याबद्दल झेडपीबद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो WRD याच्या मित्रांनो परीक्षा झालीत, फक्त निकाल लागणं बाकी. तर येणाऱ्या हे एका महिन्याच्या आतमध्येच मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच याचाही निकाल लागून जाईल. आणि जर आचारसंहितेमध्ये लिहिलेलं आहे तसं की कुठला निकाल वगैरे नियुक्त्या देण्यात येऊ नयेत, तर आचारसंहिता काय मित्रांनो या ठिकाणी 1-2 वर्ष चालणार नाही, कधी ना कधी संपणारच आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचे परीक्षा झालेले आहे WRDच्या, पण याचेही निकाल तुमचे मित्रांनो जर आचारसंहितेपूर्वी नाही लागले तर आचारसंहितेनंतर 100% लागणारच आहेत. फक्त थोडासा टाईम मित्रांनो मागे पुढे होईल. एकदा परीक्षा झाल्या तर मित्रांनो निकाल देखील तुमचे लागून जातील. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाची सर्वात मोठी भरती म्हणजे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये, जिल्हा न्यायालयामध्ये पिऊन, हमाल, स्टेनो आणि क्लार्क याच्यासाठी देखील मित्रांनो तुमचं आचारसंहिता जरी लागली तरी याच्या परीक्षा होतील, कारण की आचारसंहितेपूर्वी ही जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरून घेतलेले आहेत. तर याच्याबद्दलही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो कारागृह विभाग पदभरती फॉर्म भरायची लास्ट डेट 25 जानेवारी आहे. याचे फॉर्म चालू आहेत, याच्याही परीक्षा होतील. आदिवासी विकास विभाग पदभरतीचे फॉर्म भरून झालेले आहेत, फक्त टाइम टेबल एक्झामचे आलेले नाहीत. याचेही मित्रांनो टाइम टेबल वेळेमध्येच येऊन जातील. त्यानंतर MIDC पदभरती एक्झाम राहिलेत. आरोग्य पदभरतीबद्दल तर टेन्शन घ्यायचं गरज नाही. याच्या गुणपत्रिका आफ्टर नॉर्मलायझेशन, बिफोर नॉर्मलायझेशन सर्व गुण प्रसिद्ध झालेत. फक्त मित्रांनो यांना सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमच्या जिल्ह्यानुसार आणि कार्यालयानुसार निवड याद्या ज्या आहेत आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत ते तयार करायचे. तर याच्यासाठी मित्रांनो काही जास्त वेळ लागणार नाही, जानेवारी एंडिंगपर्यंतच हे तयार केलं जाईल. आणि मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच तुम्हाला याचे मित्रांनो आदेश देखील दिले जाऊ शकतात नियुक्त होण्यासाठी. तर याचंही मित्रांनो टेन्शन नाही. ठीक आहे, आरोग्य विभागाचंही. राहिला प्रश्न महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. याच्यामध्ये फक्त वनरक्षक या पदाचंच मित्रांनो काय झालेलं आहे पेंडिंग आहे, तेही मित्रांनो चालू आहे. खूप फास्ट प्रोसेस चालू आहे वन विभागाची देखील, याच्याबद्दलही टेन्शन नाही. राहिला दुसरा प्रश्न अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाफूड याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक पदभरती याची मात्र एक्झाम राहिलेली आहे मित्रांनो. याचीही जाहिरात मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच ऑलरेडी दिलेली गेलेली आहे. याचंही फक्त वेळापत्रक येणं बाकी आहे. तर ह्याही एक्झाम मित्रांनो तुमच्या होऊन जातील. त्यानंतर मित्रांनो अजून बऱ्याचशा छोट्या मोठ्या जाहिराती येत आहेत, त्याचे अर्ज चालू आहेत. जसं की GMC नागपूर, GMC धुळे या ठिकाणी जवळपास 700 पेक्षा जास्त पद आहेत. तर यांचेही मित्रांनो आचारसंहितेपूर्वीच ही सर्व प्रोसेस चालू आहे. त्यानंतर सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याचेही मित्रांनो अगोदरच जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क मित्रांनो एक्झाम झालेली आहे. फर्स्ट ॲन्सर की देखील याची आलेली आहे. तर याचीही मित्रांनो लवकरच तुम्हाला निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या पाहायला भेटतील, कारण की ॲन्सर की आली आहे मित्रांनो. त्याचं नॉर्मलायझेशन करून फक्त आता नियुक्ती आदेश द्यायचे. जागा कमी आहेत त्याच्यामुळे जास्त वेळ यालाही लागणार नाही. एक 15-20 दिवसाच्या वेळेमध्ये मित्रांनो हे देखील कंप्लीट होऊन जाईल तुमचं. त्याच्यानंतर मित्रांनो बाकी मग MPSC वगैरे त्याच्याबद्दल आपण आता बोलूयात. तर पहा मित्रांनो या ठिकाणी सर्व तुम्हाला मी डिपार्टमेंटचं सांगितलेलं आहे, कुठल्या कुठल्या तुमच्या परीक्षा झालेल्या आहेत, कुठले निकाल बाकी आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त आचारसंहिता लागण्यापूर्वी मित्रांनो यांना निकाल जे आहेत ते लावणं गरजेचं आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी, कारण की एकदा आचारसंहिता लागली तर फक्त निकाल आणि नियुक्त्या निकाल लावता येत नाहीत आणि नियुक्त्या देता येत नाहीत. लेखी परीक्षा मात्र मित्रांनो या ठिकाणी घेता येते जर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पत्र पाठवले असल्यास, म्हणजे जाहिराती वगैरे प्रसिद्ध झाली असल्यास तुम्हाला लेखी परीक्षा मात्र घेता येते. फक्त मित्रांनो तथापि त्याचा निकाल जाहीर मात्र करता येत नाही. ठीक आहे, तर ही झाली मित्रांनो सर्व माहिती. तसेच पुढं काय म्हटलंय, मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येत नाही. मुलाखती घेता येत नाहीत आणि प्रत्यक्ष नेमणूक आदेश जो असतो तो देता येत नाही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये. तर महाराष्ट्र आता पुढचं पहा MPSC बद्दल आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी ही अट लागू असणार नाही. तर बघा MPSC बद्दल ही अट लागू नाही मित्रांनो. तर याच्यामध्ये ही खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो MPSC बद्दलचं. तर याच्यामध्ये MPSCनी ऑलरेडीच मित्रांनो त्यांचं काय केलेलं आहे, टाइम टेबल देखील प्रसिद्ध केलेले आहेत MPSCचे. तर MPSCचे मित्रांनो आहे तशा जाहिराती वगैरे तुमच्या येऊन जातील. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली. त्याच्यामुळे मित्रांनो जी माहिती आपण बघितली
ते परिपत्रक जे पाहिलं, जे की सोशल मीडियावरती देखील प्रसिद्ध आहे, सर्वत्र तुम्ही पाहिलेलंच असेल. त्याच्यामुळे मित्रांनो 100% तुमच्या एक्झाम ज्या आहेत त्या होऊन जातील. आचारसंहिता जरी लागली तर अगोदर जर या ठिकाणी मित्रांनो काय जाहिराती तुमच्या आलेल्या असतील तर त्या परीक्षा घेतल्या जातील. फक्त निकाल मात्र आचारसंहितेमध्ये लागत नाहीत मित्रांनो, मुलाखती घेता येत नाहीत. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात राहू द्या, आचारसंहिता लागली म्हणजे परीक्षा वगैरे रद्द होत नाहीत. हा तुमच्या मनातमधून जो गोंधळ आहे तो काढून टाका. डिमोटिवेट होऊ नका मित्रांनो, सातत्याने तुमचा अभ्यास चालू राहू द्या. आचारसंहिता काही खूप जास्त दिवस लागत नाहीत. एकदा संपल्या की तुमच्या बाकीचे राहिलेले देखील प्रोसेस होतील. नवीन जाहिराती देखील मित्रांनो काय होतील, प्रसिद्ध केल्या जातील. तर ही एक सर्व त्या परिपत्रकावरून एक अंदाजित माहिती तुम्हाला मित्रांनो सांगितले. जर यामध्ये मित्रांनो काही नवीन बदल झाले किंवा नवीन काय अपडेट आले वेळोवेळी, तर हे एक जुनं परिपत्रक आहे, त्यानुसार मी माहिती सांगितलेली तुम्हाला. नवीन जसे मित्रांनो निवडणूक आयोगाचे काय आदेश आले तर तुम्हाला अपडेट मित्रांनो वेळोवेळी दिलं जाईल. एक अंदाजित माहिती त्या परिपत्रकावरून तुम्हाला दिलेली, जेणेकरून मित्रांनो तुमच्या मनामधील सर्व डाऊट जे आहेत ते क्लिअर व्हावेत. म्हणून अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मित्रांनो 100% परीक्षा होणार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, जास्त काही परिणाम होणार नाही. त्याच्यामुळे तुमचा सातत्याने अभ्यास चालू राहू द्या, जेणेकरून मित्रांनो तुमचं जे लक्ष्य आहे तुम्ही एक दिवस कंप्लीट कराल. तर याबद्दल जसे अपडेट येत राहतील अजून तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जातील. काही प्रश्न असल्यास नक्की विचारा. हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.